सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज शुक्रवार आहे, कुंचन सेवासुद्धा करायची आहे आणि महालक्ष्मी अंबाबाईची ओटीसुद्धा भरायची आहे। तर ओटी भरण्यासाठी बघा नारळ, ब्लाऊज पीस, तांदूळ, 5 फळं, तसंच बघा कुंचन सेवासुद्धा मांडायची आहे। तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईंना कुंचन सेवा करायची आहे। त्याचं बघू शकता पानाचा विडा न चुकता आईला ठेवा बरं का, कारण पानाचा विडा हे सगळ्या देवीदेवतांना प्रिय आहे आणि आवडतोय। आणि ही 5 फळं बघा, ह्याच्यामध्ये सगळी फळं आहेत। तर आईची बघा मनोभावे तुम्ही सेवा गेल्या 2-3 वर्षापासून करताय, पण आजपर्यंत ओटी भरण्याचा आईचा योग आला नाही। अशा किती ताई आहेत, ज्या ज्या ताईंनी ओटी भरली त्या ताईंनी फोटो व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला शीतलताई कलेक्शनची जसं की सेवा मी तुम्हाला दिली आहे महालक्ष्मी आईची, आणि कुंचन सेवा ही तुम्ही माझ्या मार्गदर्शनाने करताय। तर आपल्याकडे बघा ओटीसाठी सुद्धा साड्या उपलब्ध केल्या तुमच्या सर्वांसाठी। तर आईच्या आशीर्वादाने ओटी आईची तुम्हाला घरपोच पाठवली जाईल। तर ही साडी आहे, ह्या साडीत ब्लाऊज पण आहे, पण वेगळा ह्याचा ब्लाऊज पीस आहे बरं का। आणि आईची ओटी तुम्ही नक्की भरा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। 2 गजानन लक्ष्मी हवे बरं का। आणि बघू शकताय कामाक्षी चांदीचे दिवे जे आहेत ते आपल्याकडलेच आहेत, ते सुद्धा तुम्हाला आपल्याकडं मिळतात। हे बघा कामाक्षी दिवे चांदीचे, तसंच असा पण एक सिंगल दिवा मिळेल। धूप लावा अशा प्रकारे ॲपल धूपदानीमध्ये। आपल्याकडली चांदी लवकरच तयार होतीये चांदीचे रत्न टाकण्यासाठी। ओम श्री महालक्ष्मी देव, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः। तुम्ही डिशवरती मांडू शकता किंवा अगदी सहस्त्र कमळदल महालक्ष्मीला प्रिय आहे। आणि कमळाची बघा ही बॉर्डर रांगोळी साचा काढायला विसरू नका, जो मी काढलाय। मोठं सहस्त्र कमळ आहे, हे छोटं नाहीये। तुम्ही छोट्यावर काढू शकता किंवा अगदी मोठ्यावर सुद्धा काढू शकता। ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः। त्याच्यावरती बघा तुम्हाला चांदीचा शिक्का शेवटी ठेवायचा आहे आणि कमळाचं फूल सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती ठेवायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः। तरच कमळाचं फूल पण लवकरच उपलब्ध होईल, चांदी आपली लवकर येते। ज्या ताईंना चांदी घेणं शक्य नाही त्या ताईंनी साधा सेट घेऊन सुद्धा सेवा चालू केली तरी चालते। आणि चांदीचे रत्न जसे येतील तसे थोडे थोडे चांदीचे रत्न सुद्धा तुम्ही घेऊ शकता। हळकुंड, श्रीफळ काही दिवसामध्ये आपलं तयार होतंय आणि तेव्हा तुम्ही हे चांदीचे रत्न घेऊन सुंदर अशी बघा तुम्ही सेवा करू शकता। कारण चांदी बघा 4.5 लाख रुपये वरती, 3.5 लाखावरती गेलते। सोन्यापेक्षा चांदी खूप महाग झाली आहे। आणि श्रीयंत्र सेवा सुद्धा मी रोज करते बघा, श्रीयंत्र सुद्धा आपल्याकडे मिळतं। ही श्रीयंत्रासाठी सिल्वर जर्मनची उरळी आहे। तसंच बघू शकता अष्टलक्ष्मी फ्रेमची पूजा झाली आहे। ही 99 रुपयाची घंटी आहे। पूजा झाल्यानंतर घंटीनाद तुम्ही नक्की करा। आणि कोल्हापूर महालक्ष्मी आहे किती खुश आहे बघा। तर अशा प्रकारे बघा खूप छान कुंचन सेवा झाली। आता वाघ कवडी तुम्ही 5, 7, 1 ठेवू शकता। तर इथं बघा मी एक वाघ कवडी ठेवली आहे सेवेमध्ये, कारण वाघ कवडी ही शुभ मानली जाते सेवेमध्ये, कारण सगळ्या देवी देवतांना सगळ्या शक्तीला खूप प्रिय आहे बरं का। ह्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी खूप येते आणि ह्याचा कृपाशीर्वाद देवीचा आपल्याला प्राप्त होतो, कुलदेवी असो किंवा तुमची कोणतीही देवी असो। तर बघा महालक्ष्मी आईला तुम्ही मोगऱ्याचा आज सुगंधी गजरा मिळाला आहे शुक्रवारी, आणि ही सेवा सगळ्या ताईंसोबत शेअर करते, कारण बऱ्याच ताईंनी ही सेवा घेतली आहे आणि अनुभवसिद्ध सेवा आहे बरं का। आणि महालक्ष्मी आईला तुम्हाला माहितीच आहे जेव्हा समूर्त्यातनं सोनं लॉन्च केलं, कारण सोन्याचे हारसुद्धा मिळतात बरं का, कारण प्रत्यक्षात व्हिजिट करून तुम्ही हार घेऊ शकताय। हा आईसाठी एक सोन्याचा हार आपण बनवून घेतला आहे। हा मी नेहमी शुक्रवारी कुंचन सेवेसाठी आईला घालते मंगळवारी। आई सेवा स्वीकार कर आणि छानसा तुला एवढा छान हार बनवला आहे तो घाल, तुझ्या कृपेचा कृपाशीर्वाद असाच राहू द्या। तर सुंदर असं बघा हा बाऊल आहे जो नैवेद्याचा आहे बरं का। तर ह्याच्यामध्ये बघा आईचा आवडता नैवेद्य काय आहे, पान। तर आईचं बघा मसाले पान खास आम्ही देवासाठी प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी तुळजाभवानी मातेला आणि महालक्ष्मी आईला बनवून आणतो। हे बघा हे अशा प्रकारे बघा हे नैवेद्याचं पान आहे आईचं, हे बघू शकताय हाच पानाचा नैवेद्य। आणि अशा बघा बाऊलमध्ये नैवेद्य दाखवा। एक आईचं वेगळं भांडं, आता कितीतरी बाऊल आपल्याला नैवेद्याची मिळतं, एक आईचं वेगळं भांडं तुम्ही नैवेद्यासाठी ठेवा। नैवेद्याचे आपल्याला भरपूर बाऊल आहेत, मी तुम्हाला ते पण व्हिडिओच्या शेवटी दाखवेन। तर आईला हा नैवेद्य आपण दाखवूया आणि आईला सांगूया की आई नैवेद्य ग्रहण कर, आजची सेवा कशी वाटली। कोल्हापूर महालक्ष्मी आई नैवेद्य ग्रहण कर, तुझी एवढी मनोभावी सेवा सगळ्या घरामध्ये पोचते। स्वीकार कर, आमच्या पप्पांनी आईंनी तुला छान असा पानाच्या विड्याचा नैवेद्य आणलाय।
आमच्या आईची इच्छा होती की महालक्ष्मी आली पानाचा विडा दाखवा. आम्ही आज पानाचं झाडसुद्धा लावलं आहे आमच्या गॅलरीत. शुक्रवार आहे, कारण आईला घरीसुद्धा आपण पान बनवू शकतो. आता तुम्हाला ताई कसं बनवायचं, आता त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला डिटेल्समध्ये मी निवांत बनवून तुम्हाला सर्वांना पाठवला जाईल. कारण कसं असते, आईची सेवा करण्यासाठी भाव खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, हा शंख आहे, ह्याच्यावरती ठेवण्यासाठी छोटा मोती शंख पण आपल्याकडे मिळतो. पण शंखाची पूजा कधी कधी बघा कुंचनवरती होत नाही, तर अशा वेळी काय करायचं, तर हा शंख जो आहे तो वेगळ्या प्रकारे तुम्ही पूजेत ठेवू शकता. तर हा मोती शंख मोठा आहे बरं का. तुम्ही जे कुंचन सेव तुम्हाला सेटमध्ये येतो तो देवीच्या आसपास ठेवू शकता. कारण देवीला बघा समुद्रातले रत्न सगळे खूप प्रिय आहेत. तर बघा अशा प्रकारे तुम्ही साईडला सुद्धा हा मोती शंख ठेवू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ही बघा छोटीशी तुळस आहे आईची, बघू शकता इथं तुळस आहे बरं का ही छोटीशी. चांदीचं कुंचन सध्या स्टॉकमध्ये नाही आहे. भरपूर तुम्हाला बघा हे निरांजन पण 2 आहेत बघा, सिल्वर जर्मन, ते पण तुम्हाला मिळतील. चांदीची निरांजन पण आपल्याला अवेलेबल आहेत. आणि नैवेद्याचा बाऊल बघा, हा आज मी पूजा केलं, नवीनच आहे बरं का. सगळ्या ताईंना बघा पूजातलेच मी नैवेद्य बाऊल देते, कारण ते सिद्ध झालेले असतात. तर बघा माझ्याजवळ असं मी काही वेगळं ठेवत नाही. आता आपण आईची ओटी भरण्यासाठी बघा काय काय घेतलं आहे. आईच्या ओटीसाठी बघा भरपूर सगळे आपण गजरे आणलेत आईच्या ओटी भरण्यासाठी. बघा भरपूर साडे गजरे आणलेले आहेत, साडी आहे. प्रत्येक शुक्रवारी कुंचन सेवा झाल्यानंतर आईची ओटी तुम्ही नक्की भरा. आईसाठी बघा चहा पिण्यासाठी आज मातीचा कप आणला आहे. मातीचा कप बघा कुठेही तुम्हाला नर्सरीत वगैरे मिळून जाईल, कारण मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा आईला नैवेद्य दाखवलेलं चांगलं असतं. तसंच चांदीच्या किंवा सिल्वर, चांदीच्या वाट्या पण आहेत, सिल्वर जर्मनचे पण असे बघा बाऊल आहेत.